नाही म्हणून त्या हर्षवर्धन सकपाचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस करण्यात आहोत. आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये जेवण काळं पाचलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही. पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे, ते भडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले. आम्हाला असं म्हणायचं आहे, आपला रोजगार कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या विरोधात. 100%. मी काय बोललो तुम्हाला, मी तुम्हाला काय बोललो, त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहेत, आमच्या माता आहेत, आम्ही त्या आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे. तो हर्षवर्धन सकपाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे. त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रातलं तोंड काळं करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे. तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही. संपत आलेला आहे. मुळातच ही काँग्रेस ही संस्कृती आहे ना, ही महिलांच्या विरोधात नेहमी अपशब्द बोलत असते. मागे त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींबद्दल कोर्टात जा, इकडे जा, त्या लाडकी बहीण. आज या हर्षवर्धन सकपाळ हा जो नालायक माणूस आहे, ह्या माणसाने आयुष्यात कधी स्वतः निवडून नाही आलाय. हा नेहमी आयत्यावर बोका बसून आलाय. त्या बोका आज आमच्या आमच्या ताईंबद्दल, ह्या महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री ताई आहेत सुनेत्रजी पवार, ज्या आमच्या माते समान आहेत, त्यांच्या विरोधात त्याने जे आज वक्तव्य केलंय ते चुकीचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य महिलेच्या विरोधात आहे. त्याला सांगावं, तू ये या सुवादेशाची सामना कर. मी समजा आमच्या ताईंकडे काय जातोच. हर्षवर्धन सकपाळ यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्याचा निषेध तुम्ही व्यक्त करताय. आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. हर्षवर्धन काय त्याचं नाव काय, त्या नाव पण आठवत नाही. तो सकपाळ ही काँग्रेस संपायला आली आहे, तर संपत आल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हेही चुकीचं आहे. एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सकपाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं. नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू. आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत.